छगन भुजबळांनी कालच्या बीडमधल्या महायलगार मेळाव्यामध्ये एक वक्तव्य केलं। त्यांनी असं थेट वक्तव्य केलं, जरांगे नव्हे दरिंदे पाटील। छगन भुजबळांच्या तोंडून आलेलं हे मला वाटतं आजपर्यंतचं पहिलं अशा पद्धतीचं तीक्ष्ण पद्धतीचं हे वाक्य होतं, जे वाक्य अतिशय बोचरी टीका आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची ही बोचरी टीका आहे आणि त्याला अर्थातच जरांगे पाटलांनी उत्तर दिलंय। मात्र या सगळ्या संदर्भात ओबीसी आणि मराठे या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतायत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत आत्ता आहेत मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे। सगळ्यात पहिल्यांदा भुजबळांनी नेमकं काल काय म्हटलं होतं ते आपण जाणून घेऊया, ऐकूया आणि मग चर्चेला सुरुवात करूया। आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही। मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना। अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं। आपण छगन भुजबळांनी काय म्हटलं मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये ते ऐकलं। मला याबाबत प्रतिक्रिया घ्यायची आहे गंगाधर काळकुटे यांची। गंगाधर काळकुटेजी, कसं पाहता भुजबळांच्या या हल्ल्याकडे? मला सांगायचंय सर, छगन भुजबळ साहेब हे आता वयाप्रमाणे साठी बुद्धी नाटी झाली का काय आणि त्यांचं मानसिक संतुलन ढळलंय की काय असं वाटायला लागलंय। आणि भुजबळ एकाकडे मंत्रिपदावर राहतात, घटनात्मक पदावर जी शपथ घेतली होती त्या शपथेचा भंग करतात। ते राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की या जीआरचा ओबीसीला काही तोटा नाही किंवा यामुळे ओबीसीला कुठला धक्का लागत नाही। हे सांगितल्यानंतरही त्यांचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही। तिकडं मंत्रिमंडळाची जी ओबीसीची उपसमिती आहे तिथं एक भूमिका ते मांडतात आणि इथं बीडमध्ये येऊन मराठ्यांच्या विरोधात इथं वेगळी भूमिका मांडतात। मनोजदादाच्या बाबतीत अत्यंत खालच्या पद्धतीने ते बोललेत। मंत्रिपदावरच्या व्यक्तीला हे शोभत नाही आणि घटनेचा भंग करून ते इथं आलेत। असं जर होत असेल तर त्यांच्या या वक्तव्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। नवनाथ वाघमारेंचं उत्तर घेऊया। नवनाथ वाघमारेंचं उत्तर घेऊया। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत। नवनाथजी, काय म्हणाल? आता गंगाधर काळकुटे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। खरं तर लोकशाहीमध्ये निषेध वगैरे करण्याचा सर्वांना अधिकार असतो, परंतु भुजबळ जे काल बोलले सभेमधून की जरांगेच्या बाबतीत की जरांगेमुळं जाती जातीत भांडणं लागले आणि जाती जातीत ते निर्माण झालं, त्याच्यात आमचं कुठलंही दुमत नाही। 100% जरांगेमुळंच मराठवाड्यात असेल, महाराष्ट्रात असेल, मराठा ओबीसी वाद निर्माण झाला आणि आजपर्यंत मराठा ओबीसी लहान मोठे भाऊ एकत्र सोबत नांदत होते। अक्षरशः अशी परिस्थिती निर्माण आहे की जीवा भावापेक्षा पलीकडचे मैत्रीचे नाते सुद्धा मंत्रिपदावरचे लोक पण वाद करतात। वाघमारे तुम्हाला बोलून दिलं नाही का? याच्यावर बोला ना। गंगाधरजी बोलू द्या ना मला। ते खरं आहे, मंत्रिपदावरील लोकांनी खरं तर जरांगेवर बोललं नाही पाहिजे आजच्या घडीला। आमच्यासारखे तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत एकमेकावर बोलायला, परंतु एका जबाबदार माणसांनी असं बोलणं थोडं आहे हे। परंतु कसं आहे, भावनेच्या भरामध्ये आणि कुठतरी आता जरांगे यांनी महाराष्ट्रभर जो वाद निर्माण केला तो त्यांच्या तोंडातून बोलून गेलं, परंतु संविधानिक पदावर असताना अशा गोष्टी। परंतु आज असा प्रश्न आहे की महत्वाचा गोष्ट माझं असं मत आहे की राज्य सरकारनं ओबीसीचं अस्तित्व संपवलंय आणि जरांगेची लढाई लढताय, ओबीसीची लढाई लढताय। आम्ही राज्य सरकारला टार्गेट करतोय। राज्य सरकारला टार्गेट करत असताना हे दिवाळीच्या तोंडावर एकमेकाविषयी वक्तव्य थोडे आता कमीत कमी मला एका प्रश्नाकडे जायचं आहे, कारण वेळेचं बंधन आपल्याकडे आहे। मात्र दोघांना एक प्रश्न आहे माझा की ओबीसी आणि मराठा यांच्यामधल्या भांडणाचा, आरक्षणाचा जो मुख्य मुद्दा आहे, ज्या सगळ्यांसाठी तुम्ही जण सरकारसमोर आलेले आहात, आपापली मतं ठेवत आहात, हा मुद्दा बाजूला पडत नाहीये का? या आता ही वैयक्तिक टिप्पणी झाली। आता आज भुजबळांनी जे जरांगेंवरती बोललं ते वैयक्तिक झालं। याच्या अगोदर आपण अनेक भाषणांमधून बघितलंय की जरांगेंनी सुद्धा काही गोष्टी भुजबळांच्या बाबतीमध्ये बोललेल्या आहेत, आपण स्क्रीनवरती नेहमी पाहत असतो। मात्र या सगळ्यामुळे मुख्य मुद्दा आरक्षणाचा बाजूला राहत नाहीये का? गंगाधर काळकुटे, काय वाटतं? नक्की मुख्य मुद्दा बाजूला राहतोय
आणि मला वाटतं मी वास्तव बोलणारा माणूस आहे. हाके असतील किंवा वाघमारे जे असतील यांचं आमचं वैचारिक भांडण आहे, टोकाचे मतभेद होतात, जी. परंतु गेल्या 2 वर्षात हे दोघं ओबीसीचा चेहरा होऊ पाहत आहेत. आणि हे कोणाला तरी खुपतंय, प्रस्थापित नेत्याला हे खुपतंय की हे नवीन 2 कालचे लोक आले आणि आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेले. आणि त्याच्यातून कालचं जे वक्तव्य भुजबळांनी केलंय ना, की मी पण या ओबीसीच्या लढाईत ओबीसीचा मसीहा आहे, ओबीसीचं आरक्षण जात असताना मीच हे वाचवलंय असं भुजबळांना दाखवायचंय. आणि त्यांना ओबीसीचा नेता पहिले होतो, आता पण मीच हे दाखवायचं, यातून हे वक्तव्य आले आणि जी. त्यातून ते विषय डायव्हर्ट करतायत. मला अतिशय गंभीरपूर्वक सांगायचंय साहेब, तुम्ही बघा जी उपसमिती ओबीसीचं काम करते तिथे तिथले मिनिट्स भुजबळांनी जाहीर करावेत जी. किंवा वाघमारेजींनी ते बघावेत. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट तिथं 12 मंत्र्याच्या सह्या त्या भुजबळांसहित भुजबळांनी त्यात सांगितलंय की तुम्ही तिथं ज्याच्या नोंदीत त्याला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, आणि मग ज्या खाडाखोड केलेल्या नोंदीत त्याला विरोध आहे तर ठीक आहे, आमचा बी त्या गोष्टीला विरोध आहे. चुकीचं कोणी प्रमाणपत्र काढत जी. असेल तर कारवाई व्हावी. पण इकडे बीडला येऊन मराठा ओबीसी वाद लावायचा आणि मीच कसा ओबीसीचा मसीहा आहे असं दाखवायचा भुजबळांचा आपण प्रयत्न आपण उत्तर होता. घेऊया. वाघमारेजी उत्तर काय आहे? काळकोटे असं म्हणतायत की भुजबळांचा प्रयत्न असा आहे की मीच कसा ओबीसींचा मसीहा आहे असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. महाभारतापासून धृतराष्ट्र नीती चालत आलेली ह्या गोष्टी चालत राहत असतात, परंतु काम करणाऱ्यांनी काम करत राहावं लागतं. पाय ओढणाऱ्यांनी पाय ओढत राहायचे असते, काम करणाऱ्यांनी काम करत राहायचं असतं. आणि समाज कोण काय करते समाजाचं सगळीकडे लक्ष असतं. कोण रस्त्यावर उतरतं, कोण खोलात जातं, समाज ज्याला ठरवेल तो नेता असतो असं काही नसतं. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. तर आम्ही काम करणारे आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून घेणारे, आम्हाला काही नेता म्हणून घेण्याची हौस नाही. परंतु आजची परिस्थिती अशी की राज्य सरकार दोन्ही मराठ्यांना फसवत आहे आणि ओबीसींना फसवत आहे. म्हणजे परिस्थिती अशी, मराठ्यांना कसं फसवल्या म्हणलं जातं, ओबीसीला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलंय. मग एक तर राज्य सरकार मराठ्यांना फसवत आहे, आणि जर मग ओबीसी मध्ये जर घुसखोरी होती तर मग ओबीसीला धक्का लागत नाही म्हणजे मग ओबीसीला बी फसवत आहे. त्यामुळं हा जाब आपण आता खरं तर जरांगे सोडता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विचारणं गरजेचं आहे. त्यांचा लढा राज्य सरकारच्या विरोधात आहे, आमचा सुद्धा लढा राज्य सरकारच्या विरोधात आहे. आणि राज्याचे जेवढे मंत्री असतील, राज्याचे जेवढे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा मराठा प्रतिनिधीने त्यांचं याच्यासाठी बोललं पाहिजे आणि ओबीसी प्रतिनिधीनं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला धारेवर धरणं गरजेचं आहे. कारण की तसं होताना दिसत नाही. आणि कुठतरी मला वाटतं आज दिवाळीच्या तोंडावर वेगवेगळे विषय निघत चालेत, परंतु ही चूक देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची, कारण या राज्यामध्ये अनेक कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. यामधून ओबीसीचं राजकीय हत्या होती. आता हे बघा, जरांगेला आम्ही दोष देतो. नक्कीच. नवनाथजी, मला थोडंसं वेळेचं बंधन आहे, मात्र तुमच्या दोघांच्याही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया पोहोचलेल्या आहेत आणि या सगळ्यावरती लवकरात लवकर निर्णय हो आणि या सगळ्या ज्या वैयक्तिक टिप्पणी आहेत त्या थांबवत आणि ज्या करता तुम्ही सगळेजण लढत आहात ते आरक्षण तुम्हा सगळ्यांच्या पदरात पडो अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. दोघांचेही आभार, तुम्ही सहभागी झालात त्याकरता.